भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग चौथा, त्यामधील पाठ निब्बाणावरील प्रवचने, त्यामधील पाठ पहिला, निब्बाण म्हणजे काय? निब्बाण म्हणजे काय? एके समयी भगवंत श्रावस्ती येथील अनाथ पिंडकाच्या आश्रमात सारिपुत्त सह राहत होते. एके समयी भगवंत श्रावस्ती येथील अनाथ पिंडकाच्या आश्रमात सारिपुत्त सह राहत होते. तेथे भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खू हो, ऐहिक मालमत्तेऐवजी माझ्या धम्माचे तुम्ही भागीदार व्हावे आणि हे घडून यावे म्हणून तुमच्या संबंधीच्या करुणेने मी काळजीत असतो. इतके बोलून भगवंत उठले आणि आपल्या गुंफेकडे निघून गेले. सारिपुत्त मागे राहिला होता. भिक्खूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ सांगावयाची विनंती केली. तेव्हा भिक्खूंना उत्तरादाखल सारिपुत्त म्हणाला, भिक्खूंनो, लोभ हा अत्यंत अकुशल धर्म आहे. क्रोधही अत्यंत अकुशल धर्म आहे. लोभ हा अत्यंत अकुशल धर्म आहे. क्रोधही अत्यंत अकुशल धर्म आहे. हा लोभ आणि हा क्रोध यांचा निराश कसा करावा हे मध्यम मार्ग शिकवितो. हा लोभ आणि हा क्रोध याचा निराश कसा करावा हे मध्यम मार्ग शिकवतो. तो पाहायला डोळे देतो, दृष्टी देतो आणि ज्ञान देतो. तो आपणास शांती, प्रज्ञा, बोधी आणि निब्बाण यांच्या मार्गाने नेतो. तो मध्यम मार्ग कोणता? तो अष्टांग मार्गापेक्षा वेगळा नाही. तो मध्यम मार्ग अष्टांग मार्गापेक्षा वेगळा नाही. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हा मध्यम मार्ग होय. मध्यम मार्ग हे जर असलं आपल्यापाशी तर आपण लोभापासून आणि क्रोधापासून दूर राहू शकतो. पण हे समजलं पाहिजे मध्यम मार्ग. नाही समजत त्या काही केलं वाटतं बस सम्यक दृष्टी म्हणते, बस पाहिलं झालं. ते त्याला बारकाव्या समजल्या पाहिजे. म्हणजे सम्यक दृष्टी जसं एखादा काही चुकीच्या मार्गाने लोभ, आता लोभापासून दूर राहायचा. लोभ का ज्या लोभापासून हानी होते, मग असा लोभ काही कामाचा नाही. ते सम्यक दृष्टी असली पाहिजे का नाही बा हे जे काम आहे हे वाईट आहे, हे काम नाही करा, हे सम्यक दृष्टीला बाधक आहे. हे लोभ, यानं लोभ वाढते, हे घातक आहे बा, याच्यावर हानी होऊ शकते. तर ते सम्यक दृष्टी शिकवते, सम्यक संकल्प शिकवते, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका असली पाहिजे. सम्यक प्रयत्न शिकवते आपल्याला, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हे सगळं आपल्याला शिकवते. हा मध्यम मार्ग आहे. हा मध्यम मार्ग होय. क्रोध, दुष्टबुद्धी, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, उद्धटपणा, गर्व, सुस्तपणा हे सर्व अकुशल धर्म आहेत. गर्व, सुस्तपणा यांचा निराश करण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय. बघा, याचा निराश करण्याचा मध्यम मार्ग होय. गर्व असते ना, इथं म्हणजे गर्व आहे म्हणते. तर गर्वही भगवंतांनी काय म्हटलं, याला भगवंतांनी अकुशल म्हटलं. त्याला अकुशल म्हणजे रोग म्हटलेला आहे त्याला भगवंतांनी. अकुशल, गर्व, सुस्तपणा याचा निराश करण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय. तो पाहायला दृष्टी आणि ज्ञान देतो.
शांती प्रज्ञा आणि बोधी यांकडे नेणारा तो मार्ग आहे. निब्बाण म्हणजे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग होय. त्या महास्थवीर सारिपुत्ताच्या भाषणाने ते भिक्खू आनंदित झाले. यानंतर 2 म्हणजे निब्बाण मार्ग दुसरे काही नसून म्हणजे मध्यम मार्ग होय. म्हणजे हे जर समजलं आपल्याला अष्टांग मार्ग होय म्हणते निब्बाण अवस्था, ते आपलं बारीक आहे. ते अहो समजून घ्या, निब्बाणाचं एका वाक्यात सांगायचं म्हणजे वेदना होत नाही, वेदनेपासून दूर राहते मला. म्हणजे सुखही होत नाही आणि दुःखी होत नाही. उपेक्षा भाव असतो जवळ, उपेक्षा भाव म्हणजे एखाद्या खूप आनंद आला तर भारावून जात नाही, खूप दुःख आलं तर वाहून जात नाही. मध्यम मार्गामध्ये स्थिर राहते पहाडासारखा, असा वाहून जात नाही. नाही तर बघा तुम्ही एखाद्या आनंदामध्ये वाहून जाते, आनंदामध्ये झटका येते एखाद्याला, एखाद्या दुःखामध्ये झटका येते. तर इथं मध्यम मार्ग आहे. आनंदही झाला तर तो वाहून जात नाही आणि दुःखी झाला तरी वाहून जात नाही, मध्यम मार्गामध्ये राहते. म्हणून निब्बाण अवस्थेचं त्यामध्ये काहीतरी गुणधर्म जरी असले आपल्या याच्यामध्ये आपल्या मनामध्ये, तरी आपण त्याच्यामध्ये चालू शकतो, प्रवास करू शकतो. त्यानंतर आहे 2 निब्बाणाची मूलतत्वे. एकदा पूजनीय राधा हा भगवंताकडे आला. बघा राधा शब्द कुठं आलेला आहे, राधा. एकदा पूजनीय राधा हा भगवंतांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून बाजूला बसला. भगवंतांना त्याने प्रश्न केला, भगवान निब्बाण म्हणजे काय? निब्बाण म्हणजे विकारापासून मुक्ती. भगवंतांनी सांगितलं निब्बाण म्हणजे विकारापासून मुक्ती. राग द्वेष लोभ मोह यापासून पूर्णपणे मुक्ती म्हणजे निब्बाण. निब्बाण म्हणजे विकारापासून मुक्ती भगवान. परंतु निब्बाणाचे उद्देश काय? निब्बाण स्थितीत राहून पुण्यशील जीवन जगता येते. निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय आणि साध्य होय. बघा निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय आणि साध्य होय असं म्हटलं गेलेलं आहे. तर ही अवस्था लय मोठी आहे. हे पण याच्यामध्ये या अवस्थेमध्ये श्रीमंतीचं काही घेणं नाही, मध्यम परिस्थितीमधलं काही घेणं नाही, मध्यम लोकांचं काही घेणं नाही. यामध्ये गरिबीचं काही याच्यामध्ये हे नाही. हे कोणीही अवस्था प्राप्त करू शकते. गरिबी प्राप्त करू शकते, मध्यमवर्गीय प्राप्त करू शकते, श्रीमंती प्राप्त करू शकते. पण ही अवस्था अशी आहे, ह्यामध्ये माणूस निरंकार आहे. निरंक त्याला असं समजून घ्या आपण पुरा असा म्हणजे तो ब्लँक राहते. असा पैसा असून तो चिटकून राहत नाही, पैशाले धनसंपत्ती असून तो चिटकून राहत नाही. ते वेगळीच अवस्था असते. ते मग त्याला जा लागते कुठं एकदम चांगलं जा लागते. वेगळीच अवस्था आहे. मग समजा एखादा गृहस्थी माणसाला प्राप्त झाली अवस्था. एखादा बा लग्न झालेलं आहे, लेकरं आहे, दिले पत्नी आहे, सगळं बरोबर आहे, तिला प्राप्त झाली ही अवस्था. म्हणून जास्त हे नाही करावं लागत. प्राप्त झाली ती अवस्था. आता मला राहूशा वाटत नाही या संसारात. आता हे लेकरं तू सांभाळ, हे वावरही तू सांभाळतो. आता मी चाललो. हे बायको म्हणून बाप्पा कुठं चालले तुम्ही? जाऊ नका. नाही मला राहूशा वाटत नाही, आता चाललो मी. मग त्याला काही नाही तर सगळं तो असा सोडून तो चालला जाऊ शकते. कारण त्याची ती अवस्था तशी झाली असते. मग जास्त डुबा लागत नाही त्याच्यामागे. त्याच्या जास्त डुबा लागत नाही. डुबलं तर वांदा होते. मग ते डुबकी नाही घ्यायला लागत एवढ्या भयंकर. म्हणून मी जास्त याच्यात नाही राहत. जास्त याच्यात राहिलं का मग तो हे होऊन जाते, पुरा डुबून जाते. डुबायला लागत नाही जास्त. संसार आहे ना, शेवटी संसार आहे, त्यात वावरा लागते, प्रवास करावं लागते. तर ते लय मोठी अवस्था आहे. तिकडं जर गेला माणूस तर मग तो तिकडलाच वाहून जाते. मग लय वाहते, त्याच्यात लय वाहते. म्हणून
म्हणून म्हटलं भगवंत निब्बाण म्हणजे विकारांपासून मुक्ती. तर विकार प्रत्येकाच्या जवळ असते, पण यात नियंत्रण असलं पाहिजे. नियंत्रण महत्त्वाचं. नियंत्रण सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण एकदम मुक्त कोणीच जगात होऊ शकत नाही. ते अनंत सम्यक संबुद्धच होऊ शकले, कारण ती लय मोठी लय महान अशी अवस्था आहे. ती निब्बाण स्थितीत राहून पुण्यशील जीवन जगता येते. निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय आणि साध्य होय. त्यानंतर एकदा भगवंत श्रावस्तेतील अनाथ पिंडकाच्या जेतवनात वस्ती करीत होते. त्यावेळी भिक्खूंना बोलवून ते म्हणाले, भिक्खू हो, नीच लोकांकडे ओढून नेणारी, नीच लोकांकडे ओढून नेणारी आणि मी तुम्हास सांगितलेले 5 बंधने तुम्हाला आठवतात काय? यावर स्थवीर मालुक्यपुत्र भगवंतास म्हणाला, भगवंत ती 5 बंधने मला माहीत आहेत. मालुक्यपुत्ता ती कोणती ते सांग. भगवंत, हे शरीर मी आहे, ही जाणीव, मानसिक अस्थिरता, धार्मिक कर्मे आणि विधी यांवर सर्व काही अवलंबून आहे असे मानणारी नैतिक सदोषता, इंद्रिय सुखाने उद्भवणारा उन्माद आणि दुष्ट बुद्धी ही भगवंतांनी सांगितलेली माणसाला नीच जगाशी जखडणारी 5 बंधने होत. बघा, 5 बंधने होत, आणि ही 5 बंधने भगवान मला माहीत आहेत. मालुक्यपुत्ता, कोणाच्या अनुषंगाने ही 5 बंधने मी सांगितली हे तुला माहीत आहे काय? अन्य मार्गाचे अनुयायी अर्भकाचे उदाहरण देऊन पुढीलप्रमाणे बोलून तुला नाव ठेवणार नाहीत काय? मालुक्यपुत्ता, अर्भकावस्थेत आपल्या पाठीवर लोळणाऱ्या अबोध बालकाचे शरीर अविकसित असते. मग त्यांच्या ठिकाणी शारीरिक जाणीव कशी निर्माण होईल? त्याप्रमाणेच आपल्या पाठीवर लोळणाऱ्या या अबोध अर्भकाचे मन अविकसित असते. त्यांच्या ठिकाणी मानसिक अस्थिरतेची अवस्था कशी उद्भवणार? हे खरे की तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी अस्थिरतेची वृत्ती सुप्तावस्थेत असते. मालुक्यपुत्ता, त्याप्रमाणेच ते अनेक नैतिक आचार कसा करणार? त्यांच्या ठिकाणी धार्मिक विधी आणि कर्मे यावर अवलंबून राहण्याची नैतिक सदोषता कशी असणार? तरीसुद्धा त्यांच्या ठिकाणी ती वृत्ती सुप्तावस्थेत असते. मालुक्यपुत्ता, त्या अर्भकाचे इंद्रिय वासना अविकसित असतात. मग इंद्रिय सुखांपासून उद्भवणारा उन्माद ते कसा जाणणार? परंतु तशी वृत्ती सुप्तावस्थेत त्याच्या ठिकाणी असते. शेवटी हे मालुक्यपुत्ता, त्या अर्भकाच्या दृष्टीने दुसऱ्या जीवांना अस्तित्व नाही. मग ते प्राणी मात्रांसंबंधी आपल्या मनात दुष्ट बुद्धी कशी धरणार? परंतु तशी वृत्ती त्यांच्या ठिकाणी सुप्तावस्थेत असते. मालुक्यपुत्ता, ते अन्य पंथाचे अनुयायी अशा रीतीने लहान अर्भकाचे उदाहरण देऊन तुला नावे ठेवणार नाहीत काय? भगवंताचे हे भाषण संपताच पूज्य आनंद त्यांना म्हणाला, भगवंत, आता वेळ आली आहे. सुगत, आता आपली विश्रांती घेण्याची वेळ आलेली आहे. बघा, यावर बंधने सांगून त्याने अडचणी सांगितल्या मालुक्यपुत्ताने, का बा हे बंधने होत, या माणसापासून मनुष्य जगाशी झगडतो. तर आहे, जगाशी झगडते माणूस, कारण जग हे लय मोठं आहे. ह्या माणूस जगाशी झगडते कारण ते
हे जे भगवंतांनी सांगितलं हे अनंत सम्यक म्हणजे बुद्ध होण्याच्या मार्गाकडे घेऊन जाणं, अनंतकडे घेऊन जाणारा मार्ग आहे हा. एवढं मोठं माणूस नाही करू शकत, पण हे समजलं आणि त्या मार्गाने आपण प्रयत्न जरी करत राहिलो चालण्याचे तरी आपण सुखी आहोत. लय मोठी गोष्ट आहे. एवढं मोठं बापा एवढ्या मोठ्या समुद्रात कोण पोह्या, तलावात जरी पोहणं झालं आपल्याकडून भरपूर झालं आपल्याकडून, आहे का नाही. म्हणून एवढ्या वरतं नाही त्या तलावात पोहणं झालं कमीत कमी बकेटभर पाणी घेऊन तर आंघोळ करू शकतो आपण तत्त्वज्ञानाचं, तेवढंच सही. नाही बकेटभर पाणी तर गडवाभर नाही तर गिलासभर नाही, कुठे गेला कपभर काहीतरी तर तुम्ही त्याच्या याच्यात राहू शकता. नाही कपभर चम्मचभर आपला लहान, नाही लहान चम्मच थेंबभर झाले धम्म भेटला, थेंबभरी नाही त्यातला फक्त थोडा शिपका तो जरी भेटला, बारीक एकदम कण तो जरी भेटला, नाही बारीक कण हलकासा जरी भेटला, इथंच लाईन बापा असा देवमय थोडंसं पाणी तरी चुकी झाली. इतका महान धम्म आहे. ह्या असा धम्म आपण त्या दिशेनं जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर पुढे आहे धम्मावरील प्रवचने. सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का. सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का. अष्टांग मार्गापैकी सम्यक दृष्टी हे एक थोर तत्व आहे. अष्टांग मार्गापैकी सम्यक दृष्टी हे एक थोर तत्व आहे. सम्यक दृष्टी ही श्रेष्ठ जीवनाची प्रस्तावना आणि गुरुकिल्लीच आहे. सम्यक दृष्टी ही श्रेष्ठ जीवनाची प्रस्तावना आणि गुरुकिल्लीच आहे. सम्यक दृष्टीचा अभाव हे सर्व पापाचे मूळ होय. सम्यक दृष्टीची वाढ व्हायला सर्व सुष्ट चमत्कार हे कार्यकारण भावांची प्रक्रिया आहे असे पाहायला शिकले पाहिजे. सम्यक दृष्टी म्हणजे कार्यकारण भावाची ओळख. कार्यकारण भाव प्रतित्य समुत्पाद अनुलोम प्रतिलोम म्हणून म्हटलं गेलेलं आहे. सम्यक दृष्टी म्हणजे कार्यकारण भावाची ओळख. ज्याच्यामध्ये सम्यक दृष्टी आहे तोच कार्यकारण भाव ओळखू शकतो. प्रतित्य समुत्पाद 12 अनुलोम 12 प्रतिलोम. जे अशुचक्र आहे ना, अशुचक्र त्याच्यामध्ये 24 आरे असतात. त्याचे 12 कड्या अनुलोम 12 कड्या प्रतिलोम. दुःख उत्पन्न दुःख निरोध अशा प्रकारचं आहे ते. लय भारी आहे. तर ते समजून घ्यावं लागते. तर सम्यक दृष्टी म्हणजे कार्यकारण भावाची ओळख. भिक्खू हो ज्यांची दृष्टी संकल्प वाणी कर्म उपजीविका साधना स्मृती आणि समाधी मिथ्या आहे. ज्यांचे ज्ञान आणि मुक्ती ही मिथ्या आहेत. ज्यांचे प्रत्येक कार्य वचन विचार ऐहिक कार्य ऐच्छिक कार्य आकांक्षा निग्रह आणि सर्व व्यापार ही सर्व अशा मिथ्या दृष्टीने साधलेली असल्यामुळे ती तिरस्करणीय दुःखकर जुगुप्सा उत्पन्न करणारी आणि हानिकारक असतात. आणि हे सर्व का प्रश्न. तर त्याची दृष्टी मिथ्या असल्यामुळे आपला मार्ग बरोबर असणे एवढेच पुरेसे नाही. एखादे बालकही योग्य मार्ग स्वीकारते, परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की त्या बालकाला मार्गाच्या योग्यतेची जाणीव आहे, परंतु योग्यतेची जाणीव आहे. योग्य मार्गाचे अवलंब करायचे म्हणजे योग्य मार्गाचे ज्ञान पाहिजे. हे आनंदा यथार्थ भिक्खू कुणाला म्हणता येईल. बुद्धिपूर्वक कोणते शक्य आहे कोणते अशक्य आहे ह्या ज्ञानावर ज्याने प्रभुत्व मिळवले आहे त्यालाच यथार्थ भिक्खू म्हणता येईल. बघा भिक्खूबद्दल सांगितलं भगवंतांनी. लय मोठी गोष्ट आहे. हे म्हणजे त्याच्यात डायरेक्ट अनंत स्वाच होय.
साधने हे भगवंतांनी म्हणजे बाबासाहेबांनी हे सगळं अभ्यास करून म्हणजे आज ह्या धम्माला पुढे घेऊन जाणारा एक उत्कृष्ट असा भिक्षू निर्माण करायचा आहे. बाबासाहेबांनी जो बुद्ध सांगितलेला आहे, भगवान बुद्धांनी धम्माच्या माध्यमातून जो बुद्ध मांडला बाबासाहेबांनी, तो एक योग्य असा भिक्षू तयार करण्याकरता जो माझ्या ह्या धम्माला, ह्या भगवान त्या धम्माला जो पुढे घेऊन जाईल, जो हा रथ, धम्माचा रथ, ज्यापासून मानवाचा उद्धार होईल, मानवाचं कल्याण होईल, असा जरी भिक्षू जर या माध्यम तयार झाला तर तो या जगाचा उद्धार करल आणि भगवानला धम्म तो पुढे घेऊन जाईल. रथ, धम्माचा रथ तो पुढे घेऊन जाईल असा बनवण्याचा प्रयत्न आणि परिपूर्णता या पुस्तकामध्ये आहे. तर त्यांनी ते प्रयत्न केलेले आहेत. तर हे वाचून आणि याला अंगीकृत करून त्याच्यावर चालावं लागते, तरच तो म्हटला गेलेला आहे, त्यालाच म्हटलं गेलं म्हणते तो भिक्खू होय. नाही तर मग हाय वस्त्र अंगावर, तर त्याला भगवंताने स्वतः म्हटलेला आहे, तो भिक्खू नाही म्हणते भगवंत. माझ्या मार्गाने जो चालतो तोच भिक्खू असं भगवंतानी म्हटलेलं आहे. असं मी नाही म्हणत, नाही तर माझ्यावर टीका, मीच म्हटलं असं नाही पाहिजे. आपण इथं लिहिलेलं आहे. म्हणून भगवंतानी म्हटलं ह्या ज्ञानावर ज्याने प्रभुत्व मिळवले आहे त्यालाच यथार्थ भिक्खू म्हणता येईल असं भगवान बुद्ध म्हणतात. त्यानंतर आहे 2, मृत्युत्तर जीवनाची चिंता कशाला करा. मृत्युत्तर जीवनाची चिंता कशाला करा. एके समयी स्थविर महाकाश्यप आणि स्थविर सारीपुत्त हे बनारस जवळच्या इसिपतनमधील मृगदामध्ये राहत होते. त्यावेळी स्थविर सारीपुत्त सायंकाळी आपला एकांत संपून अर्हत स्थविर महाकाश्यप यांच्याजवळ जाऊन बसले. अशा रीतीने बसल्यावर स्थविर सारीपुत्ताने महाकाश्यपाला प्रश्न केला, मित्रा कश्यपा, मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व असते काय. प्रश्न केला म्हणा. सारीपुत्ताने महाकाश्यपाला प्रश्न केला, मित्रा कश्यपा, मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व असते काय. प्रश्न. तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व असते किंवा नाही यासंबंधी भगवंतांनी काहीच सांगितलेले नाही. मग मित्रा, तथागतांना मरणोत्तर अस्तित्व असते आणि अस्तित्व नसते अशा दोन्हीही गोष्टी मानावयाच्या काय. प्रश्न. मित्रा, हे सुद्धा भगवंतांनी म्हटलेले नाही. हे सुद्धा भगवंतांनी म्हटलेले नाही. तर मग मित्रा, तथागतांना मरणोत्तर अस्तित्व नाही अथवा नाही असेही नाही असे म्हणावयाचे काय. हे सुद्धा भगवंतांनी म्हटले नाही. मित्रा, हे भगवंतांनी का म्हटलेले नाही. कारण हा प्रश्न मानवतेच्या हिताशी किंवा श्रेष्ठ जीवनाच्या तत्वाशी संलग्न नाही. तो प्रश्न आपणाला प्रज्ञा किंवा निब्बाण यांपैकी काहीच साधून देत नाही आणि म्हणूनच भगवंतांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. म्हणजे इथं जर काही स्पष्ट झालं असतं तर लोकांनी मग निब्बाण असतं प्राप्त केलं ते ना, किंवा त्यानं प्रज्ञेकडे वळले नसते, ते भटकत राहिले असते. म्हणून इथं भगवंतांनी उत्तर न देणे म्हणजे हेच उत्तर होय. काही प्रश्न असे असतात जगात का याचं उत्तर न देणे म्हणजे मौन धारण करणे हेच उत्तर आहे. असे काही प्रश्न असतात. तर आहे काय, नाही काय, आहे असेही नाही, नाही असेही नाही. तर ह्या प्रश्नाचे भगवंतांनी उत्तरच दिलं नाही. का भगवंत निब्बाण, शरीर त्यागल्यानंतर ते राहतात काय, नाही राहतात काय, तर ह्याच्यातलं उत्तरच नाही दिलं काही. ते आपल्या आपल्या बुद्धीनं समजत बसा काय समजतात का. जसं का ह्या जमिनीत सोनं आहे काय, खोदून पाहू दे. काही जणं खोदून राहिले, काही म्हणते ह्या जमिनीत सोनं नाही खोदत. ज्याला खोदू शाळत ते खोदा, ज्याला खोदू शाळत ते नको खोदा. आहे का नाही. एखाद्याला वाटतं मी इथंच झोपतो, इथंच झोप.
एखाद्या तुम्ही इथं झोपत नको झोपू, जबरदस्ती आहे का? एखाद्याला म्हटलं मला वांग्याची भाजी खायची आहे, खाय बाबा वांग्याची भाजी. एखाद्याला म्हटलं मला वांग्याची भाजी नाही खायची, नको खाऊ. जबरदस्ती नाही आहे ना. ज्याला जे भाजी खायची आहे ते खा. एखाद्याला म्हटलं मला भाकर खायची आहे, भाकर खाय. एखाद्याला म्हटलं भाकर नाही खायची, नको खाऊ, जबरदस्ती थोडी आहे. एखाद्याला म्हटलं पोळी पाहिजे, पोळी खाय. पोळी नाही पाहिजे, नको खाऊ. एखाद्या म्हटलं भात आवडते, भात खा बाप्पा. एखाद्या म्हटलं भात नाही पाहिजे, नको खाऊ. समजलं? आपल्या आपल्या बुद्धीवर सोडलेलं आहे सगळं. का आपण तुम्हाला काय समजते, काय समजू शकता, समजून घ्या. म्हणून तर सगळं जग सुरू आहे ना. असं कोणी एवढ्या दगडाले पुसते, कोणी एवढ्या दगडाले पुसते, कोणी एवढ्या दगडाले पुसते, कोणी एवढ्या दगडाले पुसते, कोणी त्या दगडाचा काहीतरी आकार बनवते त्याला पुसते, कोणी मग मोठ्या दगडाले पुसते, कोणी मग आभाळाले पुसते, कोणी सूर्याले पुसते, कोणी चंद्राले पुसते, पुसतात ना. कोणी नदीले पूजते, कोणी झाडाले पूजते, वृक्षाला. अलग अलग ठिकाणी लोक पूजन करत राहतात. कारण आपापली बुद्धी त्या त्याप्रमाणे काम करते, त्या त्याप्रमाणे लोक जगत राहतात. कोणी म्हैशीले पुजते, कोणी बैलाले पुजते, कोणी कुत्र्याले पुजते, कोणी मांजरीले पुजते, आहे का नाही. कोणी त्या आपल्या काय म्हणते बा त्या गाईले पुजते, कोणी अलग अलग पशु प्राण्यांना लोक पुजतात, कोणी कावळ्याले पुजते, आहे का नाही. अलग अलग लोक जीवजंतूंना पूजत असतात. कारण त्यांची श्रद्धा आहे, त्यांचा विश्वास आहे. करू द्या. फक्त हे पूजत असताना हा जो अधिकार दिलेला आहे, हा भारतीय संविधानानं आता कायदेशीर अधिकार दिलेला आहे. आपली आपली श्रद्धा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला योग्य वाटेल त्या त्या ठिकाणी तुम्ही आपली श्रद्धा व्यक्त करू शकता. पण ही श्रद्धा व्यक्त करत असताना कुठल्याही मनुष्य प्राण्याची हानी नाही झाली पाहिजे, कुठल्याही मनुष्य प्राण्याची हिंसा नाही झाली पाहिजे, कोणाचंही नुकसान नाही झालं पाहिजे. ह्या बाबी तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागतात. निसर्गाची हानी नाही झाली पाहिजे, ह्या सगळ्या बाबी तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागतात. तरच ते योग्य म्हटलं जाते. नाही तर मग हानी होऊ राहिली, नुकसान होऊ राहिलं, नासोडा होऊ राहिला, मग ते श्रद्धा काही कामाची नाही, ते गेलं वाया. म्हणून श्रद्धा अशीच असावी की ज्यापासून कोणाचीही हानी होणार नाही आणि कोणाचंही नुकसान होणार नाही. त्यानंतर 3, देवाची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे. एकदा भगवंत वशिष्ठाला उद्देशून म्हणाले, ही अचिरवती नदी पुराणे भरून दुथडी भरून वाहत असली आणि ज्याला पैल तीरावर काही काम आहे तो तेथे आला आणि त्याला पलीकडे जावयाचे असले आणि तो ह्या काठावर उभा राहून पैलतीराला उद्देशून बोलू लागला, हे पैलतीरा इकडे ह्या बाजूला ये. तर हे वशिष्ठा, अचिरवतीचे पैलतीर त्या माणसाच्या प्रार्थनेने आणि आवाहनाने अशा करण्याने आणि स्तुती करण्याने त्याच्या जवळ येईल काय. त्याचप्रमाणेच हे वशिष्ठा, 3 वेदांत पारंगत असलेले ब्राह्मण ज्या गुणांच्या आचरणाने मनुष्य ब्राह्मणत्वाला पावतो त्या गुणांचे परिपालन करणे सोडून उलट ज्यांच्या योगाने मनुष्य अब्राह्मण बनतो असले आचार करीत म्हणत राहिले की इंद्रा तुला आम्ही आवाहन करीत आहोत, ब्रह्मा तुला आम्ही आवाहन करीत आहोत, ईशान तुला आम्ही आवाहन करीत आहोत, प्रजापती तुला आम्ही आवाहन करीत आहोत. तर वशिष्ठा, हे ब्राह्मण, आपल्या आवाहनाने प्रार्थनेने अशा करण्याने आणि स्तुती करण्याने आपल्या मृत्यूनंतर ब्रह्माबरोबर एकरूप होतील काय. खरोखर असे कधीच होणार नाही. बघा, म्हणजे एका भागाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असं, नदी पार करायची आहे बा, तर डायरेक्ट काही प्रार्थना केली किंवा काही बा हे म्हटलं का इकडे ये बा, तर असं कोणी येऊ शकत नाही. तर म्हणून त्याचं उदाहरण भगवंतांनी त्याला तसं दिलेलं आहे का प्रार्थना केल्यानं बा ते होणार नाही. एक त्याला तैरून जावं लागेल किंवा त्याला मग काहीतरी जहाजानं जावं लागेल, काहीतरी त्याला प्रयत्न करावा लागेल. तर म्हणून तशा प्रकारे भगवंतांनी त्याला उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर आहे 4, विशिष्ट अन्न सेवनाचे विशिष्ट
अन्न सेवनाने मनुष्य पवित्र होत नाही. एकदा एक ब्राह्मण भगवंताला भेटला आणि त्याने त्यांच्याजवळ अन्नाचा मांसाच्या शिलावर होणाऱ्या परिणामाचा प्रश्न काढला. तो ब्राह्मण म्हणाला, ज्वारी, ताड आणि माड यांची फळे, डाळी, कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचरणाने मिळवून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते. मृत मांस खाणे हे वाईट आहे. यावर भगवंतांनी उत्तर दिले. मृत मांस खाणे हे वाईट आहे. यावर भगवंतांनी उत्तर दिले, तू म्हणतोस की आपण पक्ष्यांच्या मांसांची निवडक पक्वाने खातो आणि मृत मांसाला स्पर्श करीत नाही, तर मग तू मृत मांसाची व्याख्या कशी करतोस? हत्या करणे, शरीर विद्रूप करणे, मार देणे, बांधून ठेवणे, चोरी करणे, खोटे बोलणे, बनावट गोष्टी करणे, कपट, व्याभिचार करणे ही सर्व मृत मांस भोजनेच आहेत. मांस भोजन नव्हे. कामभोगाची लालसा, खाण्याबाबत वखवख, अस्वच्छ जीवन, परमत, असहिष्णुता ही सर्व मृत मांस भोजनेच आहेत. मांस भोजने नव्हेत. कोणाचीही त्याच्या मागून निंदा करणे, कोर्य, विश्वासघात, अनिर्वार्य सर्व क्षुद्र कृपणता ही मृत मांस भोजने आहेत. मांस भोजने नव्हेत. राग, लुच्चेगिरी, विद्रोह, कपट, द्वेष, फुशारकी, गर्व, कुसंगती ही मृत मांस भोजन आहेत. मांस भोजने नव्हेत. नीच जीवन, निंदा, अफरातफर, फसगत करणे, लबाडी करणे, दुष्टपणे दुसऱ्यांची दुष्कीर्ती करणे ही मृत मांस भोजनेच आहेत. मांस भोजने नव्हेत. हत्येस, चौर्यकर्मास प्रवृत्त करणे, सर्व अपराध शेवटी माणसाला नरकात ओढतात. हे सर्व मृत मांस भोजनेच आहेत. मांस भोजने नव्हेत. शंका घेणे हाच ज्याचा स्वभाव, असा माणूस मांस-मत्स्य सेवनापासून परावृत्त झाला. वस्त्रांचा त्याग करून दिगंबर अवस्थेत राहू लागला. शिरावर जटामुकुट वाढवू लागला किंवा शिरोमुंडन करू लागला. वस्त्रांऐवजी कातडी परिधान करू लागला. यज्ञयाग करू लागला. पुण्यार्जनासाठी तपश्चर्येचा अवलंब करू लागला. तीर्थार्थ निमज्जन करू लागला. आहुती देऊ लागला आणि दुसरेही क्रियाविधी करू लागला, तरी तो कधीही पापरहित होऊ शकणार नाही. आपल्या इंद्रियांवर प्रभुत्व मिळवा. आपल्या सामर्थ्याने संयम करावयास शिका. सत्याची कास धरा आणि करुणामय व्हा. जो सत्पुरुष सर्व बंधनांचा त्याग करून दुःखांवर विजय मिळवितो, त्याने काहीही पाहिले तरी त्याला दोष लागत नाही. काय म्हटलं भगवंत एका वाक्यात? करुणामय व्हा म्हणते. कोणाचं दुःख पाहिलं करुणा झाली पाहिजे. करुणामय व्हा. जो सत्पुरुष सर्व बंधनांचा त्याग करून दुःखांवर विजय मिळवितो. सर्व बंधनं म्हणजे ज्याच्यापासून दुःख उत्पन्न होते, राग, द्वेष, लोभ, मोह, याचा बंधन तोडून, याला म्हटलं बंधनातून, याच्यातून मुक्त होणे. जो सत्पुरुष सर्व बंधनाचा त्याग करून दुःखांवर विजय मिळवतो, त्याने काही पाहिले तरी त्याला दोष लागत नाही. भगवंतांची ही उच्च विमोचक सत्ये मृतमास म्हणजे काय याचे केलेले निरूपण आणि दुःख निरोधाची शिकवण ऐकून तो ब्राह्मण भगवंतापुढे नम्र झाला आणि भिक्खू संघात आपणाला समाविष्ट करून घ्यावे अशी त्याने विनंती केली. म्हणजे भगवंतांनी सांगितलं का बा मांस भक्षण म्हणजे काय. जर दारू पिऊ राहिला त्याला मांस भक्षण म्हटलं गेलेलं आहे. चोरी करणाऱ्याला मांस भक्षण म्हटलं गेलेलं आहे. जे वाईट कृत्य आहे त्याला म्हटलं गेलं आहे भगवंतांनी मांस भक्षण. नाही तर मग खाऊ राहिलं पा रे बापा, याले नाही म्हटलं, तेच तर वांदा आहे म्हणून तर बा दूर राहा लागते. काय करा, दूर राहिलेलं बरं. मांस भक्षण कायले म्हटलं? अज्ञान लय मोठं आहे. भयंकर जगात अज्ञान आहे. लय मोठं अज्ञान आहे जगामध्ये. मग ते समजत नाही.
मग लोक वेगळ्याच त्यानं हे समजतात. मांसभक्षण कायले म्हटलं, कायले नाही म्हटलं, हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर तेच तर होऊ राहिलं आता मांसभक्षण. आताच ते घटना घडली, एका महिलेला बिचारी तुकडे केले आणि टाकले, फ्रीजमध्येच टाकलं. हत्या केली. त्याला भयंकर राग येत होता म्हणते, ज्यानं हत्या केली. भयंकर रागावर कंट्रोलच नाही, तिला मारून टाकलं बिचारीने, तुकडे करून इरीट टाकून दिलं. घटना घडली ते बँगलोरच्या इकडली घटना, आपल्या भारतातलीच तिकडल्या साईडची. मग सापडला बिचार, ते सापडला तर सापडला, तोही मेलेला सापडला. त्याने आत्महत्या केली. तिने मारलं बिचारीले, त्याने आत्महत्या केली. सांगा, आपत नाही काय? म्हणून ह्या रागावर, देशावर, लोभावर, मोहावर कंट्रोल पाहिजे. ज्याच्या हाती दोऱ्या त्याच्यावाल्या, त्याचं जीवन कंटित व्यवस्थित होते. नाही तर मग वांदेवालाच काम आहे. म्हणून त्याला मध्यम मार्गामध्ये आर्य अष्टांगिक मार्गामध्ये त्याला परिपक्व करावं लागते, त्याच्यात पका लागते. म्हणून त्या धम्माचं थोडं ग्लासभर पाणी असं शिपाळा लागते अंगावर. काही ना काही डोकं शांत राहते आणि राग कंट्रोल राहते. नाही शिपडलं बापारे, आपतच आहे. म्हणून राग आणि देशावर, लोभावर, मोहावर नियंत्रण मिळवा, असं भगवंतांनी म्हटल्या गेलेलं आहे. भगवंतांनी ही उच्च विमोचक सत्ये, मृतमास म्हणजे काय याचे केले निरूपण आणि दुःख निरोधाची शिकवण ऐकून तो ब्राह्मण भगवंतापुढे नम्र झाला आणि भिक्खू संघात आपणाला समाविष्ट करून घ्यावे अशी त्याने विनंती केली. तर त्याला म्हटलं गेलेलं आहे मांसभक्षण. तसं म्हटलं वैज्ञानिक स्वरूपात तर दूध हे मांसाहार आहे. दूधसुद्धा मांसाहारमध्ये मोडते. आणि बॉईल अंड शिजलेलं त्याला शाकाहारी म्हटलं गेलेलं आहे असं म्हणतात बा. आता दूध जे पितात ते मांसाहारी झाले. मग आता तसं पाहिलं तर मग दूध तर लय झालं पिऊ राहिले, त्याला ते शाकाहारी म्हणतात. मग दुधापासून पनीर, दुधापासून दही, दुधापासून तूप, ताक सगळे मांसाहारी आहे. मग काय आहे भानगडीत? मांसाहार भगवंतांनी वाईट कृत्याने म्हटलेलं आहे. जे वाईट कर्म करतात त्याले मांसाहार म्हटलं आहे भगवंतांनी. तर त्यापासून दूर राहा सांगितलं. तर असं ते आहे. त्यानंतर आता आपण इथेच थांबूया. साधू साधू साधू.